नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपण मस्त चटपटीत असं तोंडाला चव आणणारं टोमॅटो सार कसं बनवायचं हे पाहणार आहोत। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट असं हे टोमॅटो सार तयार होतं। जेवढं बनवायला सोपं आहे तेवढं चवीला देखील अगदी चविष्ट लागतं। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर चटपट टोमॅटो सार बनवण्यासाठी इथे मी 4 टोमॅटो घेतलेत। तर टोमॅटो घेताना लाल रंगाचीच घ्यायची। जेवढी लाल आणि आंबटसर टोमॅटो असतील ना तेवढीच साराची चव जी आहे ती मस्त लागते। तर आता हे जे टोमॅटो आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याचा जो देठाकडचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि याचे 2 भाग कट करून घ्यायचे। यामधल्या ज्या बिया आहेत त्या देखील आपल्याला काढून टाकायचे आहेत। तर काही जण काय करतात अख्खेच टोमॅटो शिजण्यासाठी घालतात, पण तसं न करता असं कट करून घ्यायचं, म्हणजे एखादं अळी वगैरे असते किंवा किडके टोमॅटो असतात त्यामुळे। तर आता संपूर्ण टोमॅटो अशा पद्धतीने आपल्याला कट करून यामधला संपूर्ण बिया काढून घ्यायच्यात। तर इथे मी सगळे जे टोमॅटो आहेत ते कट करून घेतलेत आणि हे कुकरमध्ये आपल्याला आता शिजवून घ्यायचे। तर आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास इतकं पाणी घालायचं आहे। पाणी जास्त देखील नाही घालायचं। त्याचबरोबर ह्या ज्या साराची चव आहे ती अजून दुप्पट करण्यासाठी इथे मी एक छोटासा तुकडा दालचिनीचा आणि अगदी 2 ते 3 काळी मिरी घेतले। तर यामुळे सार जे आहे ते मस्त चविष्ट बनतं। तर आता याला झाकण लावून आपण मोठ्या आचेवरती फक्त 1 शिटी काढून घ्यायचे। एका शिटीमध्ये टोमॅटो जे आहे ते मस्त मऊसूत शिजले जातात। तर इथे बघा कुकरची 1 शिटी झाले, कुकरची संपूर्ण वाफ निघून गेली की झाकण खोलायचं। टोमॅटो बघा अगदी मऊसूत शिजले गेलेत। तर आता हे जे टोमॅटो आहे ते आपल्याला एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचेत आणि थोडेसे थंड करून घ्यायचेत। तर आपण 4 टोमॅटो घेतलेली, यामध्ये अगदी 3 ते 4 लोकांसाठी हे सार पुरेसं होतं। तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर जास्त टोमॅटो इथे घेऊ शकता। तर आता यामधले जे खडे मसाले आपण घातलेले हे सुद्धा बाजूला काढून घेऊ, म्हणजे खाताना तोंडामध्ये येणार नाहीत। आणि हे पाणी देखील आहे हे असंच ठेवायचं, आपण याचा नंतर सार बनवण्यासाठी वापर करणार आहोत। तर आता हे जे टोमॅटो आहेत ते देखील थोडेसे थंड झालेले आहेत आणि आता आपल्याला याची साल काढून घ्यायचे। तुम्ही सालीसकट सुद्धा टोमॅटो वापरू शकता। तर इथे मी सगळे टोमॅटोची साल काढून घेतले। आता ह्या टोमॅटोची आपल्याला प्युरी तयार करून घ्यायचे। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे टोमॅटो घातलेत। आता पाणी न घालताच आपल्याला हे टोमॅटो बारीक करून घ्यायचे आहेत, अजिबात पाणी नाही घालायचं। तर इथे बघा या टोमॅटोची मी छान अशी बारीकसर प्युरी तयार करून घेतले। तर आता लगेचच आपण सार बनवण्यासाठी फोडणीची तयारी करून घेऊया। तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे। तर तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता आणि तूप घातल्यामुळे साराला एक मस्त आणि विशिष्ट चव येते, पण मी इथे तेलाचा वापर करते। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे आणि मोहरी चांगले तडतडू द्यायचे, म्हणजे फोडणीमध्ये त्याचा जो फ्लेवर आहे तो उतरतो। तर इथे बघा जिरे आणि मोहरी चांगले तडतडली गेलेत। आता यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग, 2 हिरव्या मिरच्या अशा मी उभ्या कट करून घेतल्यात त्या घालूया। त्याचबरोबर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये हलक्याशा ठेचून घेतल्यात। तुम्ही अगदी लसूण बारीक सुद्धा करून घालू शकता किंवा लसूण चिरून देखील घालू शकता। तर आता लसूण थोडासा परतून घ्यायचा, जास्त देखील नाही परतायचा, हलकासा कच्चाच परतायचा आहे आपल्याला। तर आता लसूण परतून झाला की यामध्ये जे आपण टोमॅटोची प्युरी तयार करून घेतलेली ती घालू आणि एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तर जे आपण टोमॅटो शिजवून घेतलेलं पाणी होतं ते पाणी, आणि मी यामध्येच 1 ते 1.5 ग्लास इतकं अजून पाणी ॲड केलं, ते सगळं पाणी आपल्याला यामध्येच घालायचं आहे। तर साराची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा दाटसर करू शकता। तर पुन्हा एकदा चांगलं हे मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। तर मसाल्यामध्ये मी इथे अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा जिरेपूड घालायचे,
त्याचबरोबर साराला मस्त चटपटीतपणा येण्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून इतकं चिंचेचा कोळ घेतला आहे, तो देखील घालू. त्याचबरोबर अगदी थोडासा बारीक चिरलेला गूळ, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे तुम्ही चिंचगूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर सारामध्ये थोडंसं ना ओलं खोबरं खाऊन घातलं ना तरी देखील चव अगदी मस्त लागते, किंवा ओल्या नारळाचं जे दूध असतं ते देखील यामध्ये घालतात, त्यामुळे देखील सार मस्त चविष्ट बनतं. तर मोठ्या आचेवरती याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आणि एक 4 ते 5 मिनटं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं. तर इथे बघा मस्त चटपटीत आणि वाफाळतं गरमागरम सार आपलं तयार झालेलं आहे. रंग देखील बघा अगदी सुरेख आला गेला आहे, कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर घरामध्ये कधी काही भाजीला नसेल किंवा तोंडाला चव येत नसेल तर असं गरमागरम वाफाळतं आणि तोंडाला चव देणारं टोमॅटो सार एकदा या पद्धतीने करून बघा. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सार कसं बनवायचं याची संपूर्ण रेसिपी सांगितलेली आहे. तर गरमागरम खिचडी भातासोबत तर अप्रतिम लागतं हे सार, किंवा असं सुद्धा तुम्ही गरम गरम जरी पिलं ना, आहा कमाल लागतं. तर या पद्धतीने तुम्ही देखील असं चटपटीत टोमॅटो सार एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.